नमस्कार मंडळी, हांव कृष्णराव राणे आयज परत एकदा तुमच्याकडे तोच विषय घेऊन येयल्लो आहा जो आमच्या सगळ्याच्या जिव्हाळ्याचो आहा। जिव्हाळ्याचो विषय म्हटल्यार एकच की यंदाचे काजू उत्पादक जे पूर्णपणे हवामाना खातीर नैसर्गिकरित्या फेल गेल्ले आहा आणि काजू बागायतदार संकटात येयल्ले आहा। तेकाच लागून आयचो ह्यो खास आणि विशेष एपिसोडच म्हणा, कारण आयज अशें म्हटल्या शिवाय सरकाराक जाग येवची ना। आयज आमी तुमच्याकडे एक प्रखर आणि मुद्दे जे फ्युचरात आमकां जाणवतले ते घेवन येयल्ले आहा। आयज तुमकां सांगपाचें म्हटल्यार काल आमी घातलेल्या व्हिडिओ लोकांनी बरो प्रतिसाद दिला। त्यातनं खुबशे विशय आमकां कळ्ळे। त्यात आमकां अशें कळ्ळें की 12 तारखेक सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू आणि आंबा उत्पादका खातीर राजू शेट्टी माननीय माजी खासदार यांच्यांनी शेतकऱ्यां खातीर एक रॅली काढली, एक आंदोलन उभारले आणि त्या आंदोलनात हजारो न्हय तर लाखो शेतकरी काजू बागायतदार आणि आंबा बागायतदार सहभागी झाले। पळयात त्या आंदोलनात माननीय श्री राजू शेट्टी कितें उलयले ते। राजू शेट्टी या मोर्चाचं नेतृत्व करते। हजारो लोक येथे आलेले आहेत, काय सांगाल? नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आंब्याला 10% सुद्धा पीक नाही, तीच अवस्था काजूची आहे। आणि ही जी आपत्ती आलेली आहे याला शेतकरी जबाबदार नाही आहे। वातावरणामध्ये जे फेरबदल झालेले आहेत, पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे, त्याचेही सगळे परिणाम आहेत। मग असं असताना शिक्षा एकट्या शेतकऱ्यालाच का? जेव्हा केंद्र सरकारचे राष्ट्रीय आपत्ती निवारण कोष असेल, राज्य सरकारचं आपत्ती व्यवस्थापन असेल, यांच्या माध्यमातून एक भरीव असं पॅकेज काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलं पाहिजे। कलमाला 5,000 रुपये किंवा हेक्टरला 5 लाख रुपये किंवा काजू उत्पादकाला हेक्टरी 3 लाख रुपये एवढी मदत दिली तरच शेतकरी सावरू शकतो, म्हणून हा मोर्चा आहे। तुम्ही पाहिल्याच असतलेच राजू शेट्टी कितें उलयले। आयज हांव तुमकां आव्हान करता, तुमकां करत असताना हांव तुमच्या मार्फत सरकाराकय आवाहन करता की तुम्ही सरकारान आमकां जे शेतकरी आहात, जे कास्तकार आहात, जे बागायतदार आहात, तांकां एक अशा प्रकारची मदत सरकारा मार्फत करपाची गरज आहा जेणे करून ह्या फावटी काजू शेतकरी म्हणा किंवा आंबा शेतकरी ह्यो फुडें सरपाक जाय। आयज पळयलें जाल्यार डिजास्टर मॅनेजमेंटचो कितलोसोच फंड आयज आमच्या राज्यात पडीक दवरलो आहा। जर सीएमान ह्याच्यात लक्ष घातलो जाल्यार आमचे कितकेशेच प्रश्न सुटतले। केंद्र सरकार आणि राज्य सरकार मेळून तुम्ही आमकां भरीव अशी मदत करपाची गरज आहा। आयज फक्त 10 ते 15% उत्पन्न हे काजूचे झाल्ले आहा। पळोवपाक गेले जाल्यार सरकाराचे जे गोंयांत काजू उत्पन्न हे चड प्रमाणात घेतले आता। त्यात सरकाराचे खास करून मुख्यमंत्र्याक आमी आवाहन करता, मुख्यमंत्र्याचे लक्ष असप गरजेचे आहा। आयज आमी तुमकां सगळ्यांनी मेळून एक विनंती अशी करता की हेच्यात तुम्ही प्रामुख्यान लक्ष दिवन तुमच्या मार्फत सरकारा मार्फत आमी भीक मागना, आमी आमचो अधिकार मागता, आमी आमचो हक्क मागता। नैसर्गिक आपत्तीक लागून ह्या निसर्गाच्या ह्या अशा खेळाक लागून उत्पन्न खूप घटला, वातावरण बदलत आहा आणि त्या वातावरणात तुम्ही आमकां मदत करप ही गरज आहा। तुमकां सांगचें न्हय म्हटल्यार तुम्ही आमचो विमा करपाची गरज आहा। विमा नैसर्गिक आपत्ती वातावरणानुसार आसपाक जाय। वातावरणात बदल जालो जाल्यार त्या बदलानुसार तो विमा मेळपाक जाय। हांव तुमकां परत एकदा विनंती करता आणि ह्यो व्हिडिओ सीएमा पर्यंत पावपाचो आमी प्रयत्न करता। हांव जावन स्वताय तांकां सांगपाचो प्रयत्न करतलो, पण हांव लोकांकय विनंती करता की आमी एक सोशल मिडियाच्या माध्यमातून ही एक आवाज उठोवपाची गरज आहा। आयज सरकारान हेच्यार फक्त चिल्लर पैसे दिले किंवा एक थोडी सरकी मदत केली म्हणून जावची ना। हेक्टरी 3 लाख रुपये जसे राजू शेट्टीनी सांगले तसे हेक्टरी 3 लाख रुपये हे काजू बागायतदाराक आणि 5 लाख रुपये हे आंबा बागायतदारांका मिळपाची खास गरज आहा। सरकारान हेच्यार दुर्लक्ष करचें न्ही, नाजाल्यार अशेंच आमी जागा अशें पडीक दवरतले, कोणाक तरी विकतले, तेचे प्लॉटिंग जातले आणि वातावरणाचो आणखी ऱ्हास जायत रावतलो। सरकारान
ह्याच्यावर इनिशिएटिव्ह घेवपाची हांव आमचे ॲग्रिकल्चर मिनिस्टर तसेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांक हात जोडून विनंती करता की तेंच्यांनी ह्याच्यावर लक्ष दिवन ह्याच्यावर सुटावो काडपाचो. जय हिंद.